माझे नाव शर्मिला आहे. वय 34 आहे. काही दिवस झाले मी जॉबच्या शोधात होती. कारण लग्नानंतर आमचे खर्च वाढले होते. माझा नवरा एका कंपनीमध्ये जॉबला आहे पण त्याला जास्त पगार नाही. त्यामुळे मला पण जॉबला जाणे भाग होते. मी माझ्या काही मित्रांना आणि मैत्रिणींना कळवले होते जॉब असेल तर सांगा. त्यातल्या एका मैत्रिणीने मला एक अकाउंटमध्ये जॉब असल्याचे कळवले. ती तिथे जाऊन आली होती इंटरव्ह्यूला पण पगार कमी असल्याने तिने त्या जॉबला नकार दिला. तिने मला बॉसचा मेल दिला त्यावर मी जॉबसाठी आपला बायोडेटा पाठवला. बॉसने मला दुसऱ्या दिवशीच ऑफिसमध्ये इंटरव्ह्यूला बोलावले. मी दुसऱ्या दिवशी गेले इंटरव्ह्यूला. पगार कमी होता पण दुसरा काही उपाय नव्हता त्यामुळे मी होकार दिला. आता मला अकाउंटचा जॉब मिळाला होता. बॉसबद्दल सांगायला झाले तर तो दिसायला सुंदर होता. त्याचे वय 42 असेल पण तो खूप फिट होता. जिम वगैरे करत असेल असे त्याच्या शरीराकडे पाहून वाटत होते. त्यामुळे वय जास्त असले तरी तो तरुण दिसत होता. कंपनी नवीन असल्याने फक्त मी आणि बॉस दोघेच ऑफिसमध्ये असायचो. त्याने मला अकाउंटचे सर्व काम दिले आणि महिन्याच्या शेवटी रिपोर्ट पाठवायला सांगितली. मी मन लावून काम करत होती. बॉस पण माझ्या कामाने खुश होता. आमची चांगली ओळख झाली. त्याचे पण लग्न झाले होते आणि त्याला एक 5 वर्षाचा मुलगा होता. मी पण बॉसला सांगितले की माझा पण 6 वर्षाचा मुलगा आहे. सर्व काही व्यवस्थित चालत होते. दुपारी बहुतेक वेळा बॉस कस्टमरला भेटायला बाहेर जात असे आणि मग संध्याकाळी 6 नंतर परत येत असे. त्यामुळे दुपारचे जवळ 3 ते 4 तास फक्त मीच ऑफिसमध्ये एकटी असायची. मी आतून दरवाजा बंद करून आपल्या जागेवर बसून राहायची. पण एकट व्यक्ती किती वेळ काम करणार? काही दिवसानंतर त्या वेळेत मी सेक्स व्हिडिओ पाहायला सुरुवात केली. तुम्हाला वाटत असेल, मुलांना फक्त सेक्स चढतो, पण तसे नाही आहे. मुलींना पण खूप सेक्स चढतो. मी व्हिडिओ पाहायची आणि ऑफिसच्या बाथरूममध्ये जाऊन पुचीत बोटे टाकून पुचीतून पाणी काढायची. खरे सांगू तर माझा नवऱ्यात काही जोर नाही. तो शरीराने बारीक आहे आणि त्याचा लंड पण लहान आहे. झवत असताना त्याचा लंडात जाताच नाही जिथे मला खाज येत असते. त्यामुळे पुचीची खाज कधी मिटली नाही व्यवस्थित. आणि लग्नानंतर माझे वजन पण वाढले आहे. मी जाडी झाली आहे. 3,4,3,0,3,6 चे अंग असल्याने आता नवऱ्याचा लंड पुचीच्या काहीच इंचात जातो. त्यात माझे काही होत नाही. नवऱ्याचे पाणी पण लगेच गळते. नवऱ्याबरोबर सेक्स करण्यात काहीच मजा राहिली नाही. नवरा झोपून आपले पाणी काढून झोपून जातो. आणि इथे मी अशीच मन मारून पडून असते. त्यामुळे ऑफिसमध्ये एकटे असताना बोटे टाकावी लागतात. उचीतून पाणी काढून मी परत माझ्या जागेवर येऊन बसते. एकदा असेच मी माझे काम करत होती. तेवढ्यात मागून माझा बॉस आला. त्याने शर्ट पॅन्ट घातले होते आणि तो माझ्या एकदम बाजूला येऊन उभा झाला. मी त्याकडे पाहिले. त्याने मला एक पेपर कॉम्प्युटरवर उघडायला सांगितले. ते पेपर तो पाहत होता. तेवढ्यात माझी नजर त्याच्या पॅन्टवर गेली. मला जाणवले बॉसचा लवडा दाटला आहे. कारण पॅन्टच्या चैनच्या इथला भाग मोठा दिसत होता. त्यात तो एवढा जवळ उभा होता की नजर फिरवली की लगेच त्याच्या लंडावर डोळे जात होते. बॉस खूप वेळ असाच उभा होता. इथे माझ्या मनात चावट विचार येऊ लागले. एक क्षण असे वाटले की बॉसने आपला लंड जर बाहेर काढून दिला तर लगेच मी त्याला तोंडात घेऊन चोखेन. मला मोठा लंड तोंडात घ्यायची खूप इच्छा होत होती. बॉस बद्दल विचार करत माझ्या पुचीला खाज येऊ लागली. मी नजर चुकवून सारखी बॉसच्या पॅन्टवर पाहत होती. काही वेळाने बॉस गेला. त्या दिवसानंतर मला बॉसकडे आकर्षण वाटू लागले. तो ऑफिसमध्ये येताच पुची लगेच जागी होते. बॉस बाजूने जाताना सारखी नजर त्याच्या शरीरावर फिरत असते. समोरून पाहताना त्याच्या छातीवर आणि लंडावर नजर जाते. आणि मागून त्याच्या गांडीवर. मला आधीपासूनच सेक्स खूप चढतो. पण मला असा कोणी भेटला नाही जो मला व्यवस्थित झवेल आणि मला झवण्याचा पूर्ण आनंद देईल. मला वाटू लागले होते की मला तो आनंद बॉसकडून मिळू शकतो. त्यासाठी मी माझ्या परीने पूर्ण प्रयत्न करायचा ठरवले. मी मुद्दामून ऑफिसमध्ये आल्यावर माझी गल्ली वरून उघडी ठेवत असे. म्हणजे जेव्हा पण बॉस माझ्या बाजूला येऊन उभा राहील, त्याला माझी गल्ली स्पष्ट दिसेल. सुरुवातीला तर मी थोडीच गल्ली दाखवत होती. एकदा दोनदा बॉसची माझ्या गल्लीवर नजर पण पडली. पण मला वाटले हे काम नाही करत आहे. कारण बॉस काही करत नव्हता.
म्हणून मी मुद्दामून मोठा गळा असलेला ड्रेस घातला. त्यात माझे बॉलवरून स्पष्ट दिसत होते. दोन्ही बॉल मधली गुफा स्पष्ट दिसत होती. त्या दिवशी बॉसची नजर माझ्या बॉलवर टिकली. तो सारखा काही ना काही बहाण्याने माझ्या बाजूला येत होता. मी पण मुद्दामून ताठ बसली होती म्हणजे त्याला माझी गल्ली पाहता येईल. मी पण माझी नजर चुकवून त्याच्या पॅन्टवर नजर फिरवली. त्याचा लंडकडचा भाग रोजच्या पेक्षा अजून मोठा वाटत होता. तेवढ्यात बोलता बोलता तो माझ्या अजून जवळ आला. मी खुर्चीवर बसले होते. त्याने अचानक माझ्या खांद्यावर आपल्या लंडकडचा भाग टेकवला. मला माझ्या खांद्यावर त्याचा ताठलेला लंड जाणवला. पण मी काही म्हणाली नाही. बॉसने रिपोर्ट दाखवत त्याचा लंड माझ्या खांद्यावर घासायला सुरुवात केली. तो चक्क खांद्यावर पॅन्ट घासत त्याचा लंड चोळत होता. एवढ्यापर्यंत तो थांबला नाही. बोलता बोलता त्याने माझ्या खांद्यावर हात ठेवला आणि मला रिपोर्टमध्ये काही बदलाव करायला सांगितले. बॉसचा हात खांद्यावर लागताच माझे शरीर तापू लागले. उचीने आपल्या पाखळ्या उघडायला सुरुवात केले. बॉस खांद्यावर हात फिरवू लागला. मी काही म्हणत नाही आहे म्हणून बॉसने हळूहळू त्याचा हात खांद्यावरून खाली सरकवायला सुरुवात केली. एकंदरीत त्याने त्याचे हात माझ्या उजव्या स्तनांवर आणला आणि तो त्यावर प्रेमाने हात फिरवत हळूहळू दाबू लागला. आहा हा 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 आहा हा 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 हा. बॉसने माझे बॉल दाबायला सुरुवात करताच माझ्या शरीराचे पाणी पाणी होऊ लागले. अंग गरम होऊ लागले. चेहऱ्यावरचे भाव बदलले. मी कॉम्प्युटरकडे पाहत बॉस कसा माझे बॉल दाबतोय त्याचा आनंद घेऊ लागली. बॉसला कळून येताच मी त्याला साथ देते. त्याने दुसरा हात पण माझ्या दुसऱ्या स्तनावर आणला आणि आता तो मागे उभा राहून माझे दोन्ही मोठे बॉल दाबू लागला. आहा हा 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 आहा हा 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 हा. त्याच्या कडक हाताने तो जोरजोरात माझे बॉल पिळत होता. मग लगेच त्याने वरून माझ्या ड्रेसच्या आत हात टाकला आणि निप्पल त्याने हातात धरले आणि चोळू लागला. मला आता राहवले नाही आणि मी जोरजोरात तोंडाने आवाज करू लागली. बॉसने माझा आवाज ऐकताच तो पण गरम झाला आणि त्याने मला उठवले आणि घट्ट मिठी मारली. त्याच्या मजबूत बाजूमध्ये बॉसने मला जकडले. माझ्या पाठीवर हात फिरवत माझ्या मानेवर चुंबन घेऊ लागला. त्याने माझ्या पूर्ण मानेवर चुंबन घेतले मग तो माझ्या गालावरून किस करत माझ्या होठांवर पोहोचला. लगेच त्याने माझ्या होठांना धरले आपल्या होठांनी आणि दोघे एकामेकाला आता किस करू लागलो. आहा हा 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 हा. मम्मी मम्मू. दोघे पण खूप तापलो होतो. एकामेकांचा होठांचा रस पिऊ लागलो. बॉसने माझ्या तोंडात त्याची जीभ घातली आणि चुंबत होता. पाठीवर त्याचा मजबूत हात मला त्याच्या अंगावर दाबत होता. माझे दोन्ही बॉल बॉसच्या छातीवर घट्ट दबले होते. बॉसने किस करत माझा ड्रेस वर केला आणि काढून बाजूला फेकला. आत मी जांभळ्या रंगाचा ब्रा घातला होता. त्याने लगेच ब्रा पाहिला आणि दोन्ही हात माझ्या स्तनांवर ठेवून तो जोरजोरात दाबू लागला. होठांवर गालावर चुंबन घेत तो माझे मोठे बॉल पिळत होता. बॉसने एक हात मागे घेतला आणि ब्राचा हुक काढला. लगेच ब्रा बाजूला काढून माझ्या कलिंगडांना मोकळे केले. माझे कलगड पाहताच त्याने लगेच माझ्या निप्पलला तोंडात घेतले आणि जोरजोरात दोन्ही हाताने दाबत तो निप्पल चोखू लागला. मी आवाज करू लागले. आहा हा 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 हा. बॉसला माझे निप्पल चोखताना पाहून खूप आनंद मिळत होता. मी त्याचे तोंड माझ्या बॉलवर दाबू लागली. बॉसने दोन्ही निप्पल चांगलेच चोखले. माझ्या स्तनांवर त्याचा हाताचा पंजा मला जाणवू लागला. स्तनांचा चांगला मसाज झाला. बॉस निप्पल चोखत असताना मी त्याचे शर्ट काढून टाकले. मग बॉसने मला आपल्या केबिनमध्ये घेतले. टेबलावरचा लॅपटॉप कोपऱ्यात ठेवला आणि मला टेबलावर झोपवले. मी टेबलावर मध्येच झोपली होती. मग बॉसने माझा पायजमा खाली खेचला. पायजमा निघताच मी आता जांभळी चड्डी घालून त्याच्या टेबलावर झोपली होती. माझे अंग तापले आणि भीती पण वाटू लागली. अशी नागडी ऑफिसच्या टेबलावर झोपली आहे हा विचारच वेड लावणारा होता. बॉसने माझ्याकडे पाहत त्याची पॅन्ट काढली. आणि त्याबरोबर त्याची अंडरवेअर पण खाली खेचून पूर्ण नागडा झाला. जशा बॉसचा लंड बाहेर आला. माझी तेज वाढली. कारण बॉसचा लंड भला मोठा होता. कपडे काढताच बॉस माझ्या तोंडाजवळ आला. आणि लंड हातात धरून मला चोखाळायला दिला.
मी जराही वेळ न घालवता बॉसकडे फिरले आणि झोपून बॉसचा लंड तोंडात घेतला. अह अह हा अहे हे हा हा. बॉसचा लंड चांगलाच कडक होता. चोखायला एक वेगळीच मजा येत होती. मी लंडाच्या टोकात बाहेर करत पूर्ण लंड तोंडात घेतला आणि चाटून चाटून चोखत होती. मुठीत लंड धरून मागे पुढे हलवत होती. असे वाटत होते की बॉसचा लंड सोडूच नको आणि चोखत राहू पूर्ण दिवस. पूर्ण लंड चोखून मग त्याच्या गोट्या पण चाटल्या. मी पूर्ण वेळ त्याचा लंड चोखत असताना बॉस माझे दोन्ही बॉल दाबत होता. मग बॉस मागे झाला. तो माझ्या पायाकडे गेला. मी माझ्या दोन्ही पायांमधून त्याला पाहत होती. त्याने माझे दोन्ही पाय फाकवले आणि माझ्या पुचीवर आपले तोंड चिकटवले. आहाहाहाहाहाहाहा. ह्याचीच मी वाट पाहत होती. बॉसने आता माझी पुची चाटायला सुरुवात केली. त्याने जिभी पूर्ण खालून वर पुचीवर फिरवायला सुरुवात केली. पुचीत बोट टाकून पुचीचा भूक मोठा करू लागला. जोरजोरात बोट पुचीत टाकून माझ्या पुचीचा दाना चोखत होता. पुचीचा एकही भाग त्याने सोडला नाही. पूर्ण पुची जिभीने चाटून घेतली आणि चिकट पाणी तो चोखत होता. त्या क्षणी माझ्या शरीरात जणू आनंदाची एक मोठी लहर आली. माणसाला आपली पुची चाटताना पाहून जो आनंद मिळतो तो कुठेच मिळत नाही. माझी पुची तर बॉसकडून चाटून खूप उद्या मारू लागली होती. खूप वेळ पुची चाटून मग बॉस मागे झाला. त्याने माझे पाय धरून मला टेबलाच्या कोपऱ्याला घेतले. पुची टेबलाच्या काठावर होती. मग तो पुढे आला आणि माझ्या दोन्ही पायाच्या मध्ये उभा झाला. हळूच लंड पुचीत घुसवला आणि मला झवू लागला. बॉसने मला झवायला सुरुवात करताच मी टेबलावर तडफडू लागली. मोठा लंड पुचीत आत बाहेर होत होता. त्यामुळे आज लंड पुचीत अशा अशा ठिकाणी घासत होता जिथे कधी कोणी पोहोचले नव्हते. पुची पाणी सोडू लागली. आनंदाने नाचू लागली. बॉस मला झवत चालला होता आणि इथे मी स्वर्गात आहे असे वाटत होते. बॉसने माझ्या पुचीला चांगलेच झटले. जोरजोरात शॉट मारले. पुचीवर जोरजोरात आपटत तो झवत होता. मग त्याने त्याचा लंड बाहेर खेचला. लंड पुचीच्या पाण्याने चिकट झाला. लंडावरून चिकट थेंब खाली पडताना मी पाहिले. आता बॉसने मला टेबलावरून खाली उतरवले आणि मला टेबलावर हात ठेवून वाकून उभे केले. मी माझे शरीर टेबलावर ठेवले आणि वाकून उभी होती. बॉस मागे गेला आणि त्याने आधी जोरात माझ्या गांडीवर हात फिरवत फटका मारला. मी जोरात ओरडले. आहाहाहाहाहाहा. बॉसने जोरात 5 ते 6 फटके माझ्या मोठ्या गांडीवर मारले. जणू तो मला शिक्षा देत आहे. माझे बोचे झणझणू लागले. मग बोच्यावर आपली जीभ फिरवत चाटू लागला. गांडीच्या आत आपले तोंड टाकून चाटू लागला. गांड दोन्ही हाताने फाकवून जीभमध्ये फिरवू लागला. माझी गांड चांगलीच चाटून घेतली. मग उभा झाला. गांडीत लंड घुसवायला जात होता. मी नाही म्हणाली. मग त्याने तसाच लंड खाली सरकवला आणि पुचीत घुसवला. लगेच लंड पूर्ण पुचीत घुसला. परत बॉसची गाडी सुरू झाली. जोरजोरात पुचीत लंड घुसवत होता. दोन्ही हाताने माझी कमर धरली आणि जोरजोरात मागून मला झवू लागला. मी ओरडू लागली. आहा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 . अहहा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 . त्या पूर्ण ऑफिसमध्ये माझा आवाज गुंजू लागला. बॉस पण जोरजोरात आवाज करत मला झवत होता. चांगलेच 10 ते 12 मिनिटे मला मागून झपले. त्यानंतर पाणी निघायच्या आधी त्याने लंड बाहेर खेचला आणि मला सरळ समोर बसवले. लंड माझ्या तोंडात दिला आणि लंडातून चिकट पाण्याची धार माझ्या तोंडात पडली. बॉसचे पाणी श्रीखंड सारखे घट्ट होते. तुरट चव आणि घट्ट असे आपले पाणी त्याने माझ्या तोंडात सोडले. माझे तर पूर्ण तोंडच चिकट पाण्याने भरून गेले. नाईलाजाने ते मी पिरले. लंड अजून तोंडातच होता. मग बॉसने लंड बाहेर घेतला. मी त्याचा लंड हातात धरला आणि परत एकदा त्याच्या गुलाबी टोकावर जीभ फिरवून चाटून घेतले आणि लंडाच्या टोकाला प्रेमाने किस केले. दोघे पण खूप खुश होतो. मी जशी उठले, बॉसने मला होठांवर किस केले आणि मला धन्यवाद म्हणाला. त्याने परत एकदा माझे बॉल दाबले. मग आम्ही कपडे घालून घेतले आणि आपल्या जागेवर जाऊन बसलो. आता बॉस दर 2 ते 3 दिवसांनी झवत असे. मी पण त्याला लंड चोखून देत असे. त्याने माझ्या पगारात पण चांगली वाढ केली. त्यामुळे दोघे पण खुश होतो.